रोजच्यापेक्षा श्रावणी आज क्लासवरनं लवकर घरी आली. आशाबाईंनी तिच्याकडे निरखून बघितलं. आज श्रावणी वेगळी वाटतीये. जरा आनंदात दिसतीये. काहीतरी गुणगुणतीये. कुठलं गाणं बरं हे? ओळखीचं वाटतंय. हे श्रावणीचं आवडतं गाणं. एकाच ह्या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मे नमे. अप्रतिम गाणं. श्रावणीच्या त्या गुणगुणण्यानंही आशाबाईंना बरं वाटलं. कित्येक दिवसात तिचं हे हसरं बोलकं रूप हरवलं होतं आणि पुन्हा तेच गाण्याचे शब्द आज श्रावणीच्या ओठांवर होते. श्रावणीच्या या हसऱ्या चेहऱ्याआड काय दडलंय? काय सलतंय पोरीच्या मनात? ती आपल्यापासनं काही लपवतीये का? पण का? श्रावणी मला परकं समजते की काय? घर म्हटलं की थोडंफार चालायचं. पण थोडंफार म्हणजे नेमकं किती? दोघेही सुशिक्षित आहेत. कुठलेही प्रश्न समजुतीने सुटतात. पण श्रावणीने आपल्याला काही सांगितलं असतं तर समजुतीच्या 4 गोष्टी तिला सांगता आल्या असत्या. श्रावणीशी या बाबतीत काही बोलावं का? आज ती जरा खुश दिसतीये. आपण तिला काही विचारलं तर तिचा मूड जाणार तर नाही ना? तशी खूप समजूतदार आहे श्रावणी. अभ्यासात रमली आता. एक दिवस खूप मोठी होईल माझी श्रावणी आणि तिचं ते मोठेपण आम्हाला नक्की आवडेल. पण कधी? जर तिचं वैवाहिक जीवन संपन्न असेल तरच. आणि आशाबाई उठल्या. श्रावणीच्या रूमचं दार उघडंच होतं. त्यांनी दारातूनच आवाज दिला, श्रावणी, काय गाय ये की. काय करतीयस? श्रावणीच्या खुर्चीमागे उभी राहून आई म्हणाली, काही नाही का, पुस्तकं चाळतीये. आज कुठला अभ्यास करायचा ते ठरवतीये. आणि आई काय ग, बरं नाही का? अशी का दिसतीयस आज थकल्यासारखी? श्रावणी आईकडे मागे वळून बघत म्हणाली, श्रावणी अगं काही काही गोष्टीनं मनाला फार थकवा आणतात गं. त्यामुळे मन नुसतं थकत नाही तर ते आजारी होतं. पण मनाच्या या आजारावरनं काही औषधही नसतं. सगळ्यांचं सगळं व्यवस्थित असलं की मनाचे आजार आपोआप दुरुस्त होतात. आपली माणसं सुखात असली की मनाला थकवाही येत नाही. आजारही मग दूर पळतात. श्रावणीच्या कॉटवरती बसत आशाबाई म्हणाल्या, अगं आई, पण काय झालंय ते तर सांगशील? आपली खुर्ची आईकडे वळवून आईकडे बघत श्रावणी म्हणाली, श्रावणी, रागावणार नसशील तर एक विचारू? आई, अगं विचार. आई जरा वेळ थांबली आणि मग हळूच श्रावणीकडे बघत म्हणाली, श्रावणी, मल्हारशी तुझं पटत नाही आहे का? आईच्या ह्या बोलण्यावर श्रावणी गप्प राहिली. सांग ना मला, काय झालंय? तुझ्या या गप्प राहण्यानं माझं मन अस्वस्थ होतंय ग पोरी. आई, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी आजवर बोलले नाही, पण आज सांगते. माझं मल्हारशी पटत नाही, किंबहुना पटवून घेण्यासारखा तो माणूसच नाही. त्यांनी मला खूप त्रास दिला आई. अगं बाळा, घर आहे, चालायचंच. आई, ते कळतंय मला, पण किती दिवस? कसं सांगू आई तुला? तुमचा विचार मनात यायचा, वाटायचं आईबाबांना वाईट वाटेल म्हणून तोंडातनं शब्द नाही काढला. पण तो माणूस माझा सारखा अपमान करतोय, तो छळतोय मला. त्याच्याबरोबर मी संबंध आयुष्य काढूच शकत नाही. हे बघ श्रावणी, सुरुवातीला असतात काही माणसं कडक, पण नंतर होतात ती सरळ. सरळ होण्यातला माणूस नाही आहे तो आई. विक्षिप्त आहे तो. कुणाही समोर घालून पाडून बोलतो. मला तुच्छ समजतो तो. आई, असलं वागणं मी नाही सहन करू शकत. अगं मूर्खासारखा काहीही बोलतो, सतत भांडतो, माझी पुस्तकं फेकून देतो, माझ्या नोट्स फाडतो तो. श्रावणीचं बोलणं ऐकून आई आतल्या आत कोसळत राहिली.
तरीही पुन्हा मोठ्या प्रयासानं तुटलेला धागा जोडायचा प्रयत्न करावा तशी समजुतीच्या स्वरात म्हणाली, हे बघ, परीक्षा झाली की जाऊन बघ, कदाचित सुधरेल तो. आणि अगं, तू खूप लाडाकोडात वाढली आहेस ना, म्हणून तुला तसं वाटतं. एरवी काही अपवादात्मक घरं सोडली तर स्त्रियांची परिस्थिती अशीच ग. एवढा तिरसट माणूससुद्धा अपवादाने वाट्याला येत असेल आई. मनातलं सगळं दुःख श्रावणीच्या शब्दात दाटलं होतं. तीच बोलायला लागली, आई, तू म्हणतीयस मी लाडाकोडात वाढली आहे, ते खरं आहे. पण त्यांनी मला सतत झेलावं अशीही माझी अपेक्षा नाही. पण अगं, थोडं तरी नीट वागावं ना. श्रावणीचे डोळे पाण्याने भरून गेले होते. तिचा घसाच दाटून आला. श्रावणी, तू एकटीने सगळं सोसलंस? अगं, मग काय माझ्या दुःखाची खिरापत वाटत फिरू का मी? घरचे लोक कसे आहेत? ठीक आहेत ते. मग ते काही म्हणत नाहीत का मल्हारला? अगं, म्हणतात, पण ते ऐकायला पाहिजे ना त्याने. अगं, एकदा कॉलेजात निघताना उशीर झाला म्हणून म्हटलं, मल्हार मला उशीर झालाय, स्कूटीत पेट्रोल नाही आहे, जरा कॉलेजमध्ये सोडतं का गाडीतनं? तर आई, अगं, त्या माणसाने मला सोडलं तर नाही, पण उलट मला म्हणाला, गाडी माझी आहे, तू कमाई करतेस ना, घे की तुझी गाडी. आणि आई, त्याच क्षणी मी मनातल्या मनात ठरवलं की एक ना एक दिवस मी माझी गाडी माझ्या दारात उभी करेन. आणि त्यासाठी आई, मला ही UPSCची परीक्षा द्यायची आहे, खरंच द्यायची आहे, पण त्याच्या गाडीत मी पुन्हा बसणार नाही. आशाबाईंच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्यांना आठवला तो दिवाळ सणाच्या वेळेचा प्रसंग. जेवण करायला श्रावणीच्या सासरची माणसं गाडीतून आली आणि माझी श्रावणी स्कूटीनं. ती का स्कूटीनं आली हा प्रश्न त्यावेळी मला पडला होता, पण आज त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मन पार तोडून टाकणारं उत्तर. एवढा कमी लेखतोय तो माझ्या श्रावणीला? माझी लेक त्याला एवढी कवडी मोल वाटते? आतल्या आत आशाबाईंचं मन आक्रंदून उठलं. श्रीधरराव बाहेरून आले होते. ते दाराशीच थबकले होते. श्रावणीचं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. या कर्तबगार वैभवसंपन्न श्रीधररावाच्या मुलीला तो 1.5 दमडीचा मल्हार गाडीत सोडायचं नाकारतो. माझ्या मुलीचा अपमान करतो, तिला कमी लेखतो का? काय कमी आहे माझ्या मुलीत? ते मागे फिरले, सोफ्यावरती विषण्णपणे बसून राहिले आणि पुन्हा मनाशीच म्हणाले, श्रावणीचं वैवाहिक जीवन सुखी असायला हवं, पण त्यासाठी मल्हारनी बदलायला पाहिजे. तो बदलेल का? कोणास ठाऊक. तो मात्र नक्की हेकट असणार. श्रावणीला इथे येऊन महिना उलटला, पण तो एकदाही आला नाही. येणं तर लांब, साधा फोनसुद्धा नाही केला. माझ्या श्रावणीचं त्याला महत्त्व वाटत नसेल का? आणि श्रीधररावांचा जीव आतल्या आत थरकून उठला. त्यांनी डोळे मिटून घेतले. किती वेळ झाला कोणास ठाऊक. का हो, काय झालंय? आशाबाई श्रीधररावांजवळ उभं राहून विचारत होत्या. श्रीधररावांनी हळूच डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातली ओल आशाबाईंच्या ओल्या डोळ्यांना जाणवली. आशाबाईंना भरून आलं. दाटून आलेला हुंदका त्यांनी आतल्या आत परतवला आणि म्हणाल्या, अहो. आशाबाईंनी अहो म्हणता श्रीधररावांनी बस अशा अर्थाने हात वर केला आणि आशाबाईंचं बोलणं थांबवलं. ते म्हणाले, चलतं, जरा बागेत बसूया. आणि श्रीधरराव उठून उभे राहिले. बंगल्यासमोरच्या बगीच्यात आले. 2 खुर्च्यांवरती दोघेही बराच वेळ बसून राहिले. मग श्रीधररावच म्हणाले, श्रावणी काय करतीये? अभ्यास. तिचं अभ्यासात लक्ष लागत असेल का? कुणास ठाऊक. पण तिने मन लावून अभ्यास करायलाच हवा आणि परीक्षा पास व्हायलाच पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत तिने ही परीक्षा पास व्हायलाच पाहिजे. होईल हो, ती परीक्षा पास होईल, पण तिच्या पुढच्या आयुष्याचं काय? येईल की नाक घासत तो. पण अशा जगण्याला काय अर्थ आहे हो? आणि तो चांगला वागेलच कशावरून? बरं, श्रावणी काय म्हणतीये? बहुतेक तिचा विचार जाण्याचा नाही आहे.
दोघांचीही मनं विदीर्ण झाली होती. तरीही श्रावणीचं लग्न तुटावं असं दोघांनाही वाटत नव्हतं. यातून काहीतरी चांगलंच निष्पन्न व्हावं असंच दोघांना वाटत होतं. अहो, परीक्षा झाली ना की मग आपण समजून सांगू तिला. आशाबाई म्हणाल्या. श्रीधरराव फक्त हूं एवढंच केलं. श्रीधररावांच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. आज श्रीरंग खुश होता. तो मनापासून अभ्यास करणार होता. तसाही तो करत होता, पण अलीकडचे श्रावणीचे विचार त्याला चैन पडू देत नव्हते. आज त्याच्या मनावरचं खूप मोठं दडपण दूर झालं होतं. श्रावणीविषयी वाटतं ते नेमकं प्रेमच ना हे त्याला कळत नव्हतं, पण श्रावणीने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता आणि हळूहळू त्याला एक जाणवत गेलं की श्रावणीविषयी जे आपल्याला वाटतंय ते प्रेमच आहे. पण श्रावणीचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही याबद्दल तो साशंक होता, कारण ती विवाहित होती. तिच्याबद्दल असा विचार करणं सुद्धा चुकीचं होतं. परंतु मनावर कितीही अंकुश ठेवला तरी मन मानायला तयार नव्हतं. उगाचच भानगड नको म्हणून आपण बाजूला व्हायचं ठरवलं. क्लासला जाणं बंद केलं. वाटलं श्रावणी डोळ्यांना दिसली नाही तर आपोआप विचारांना पायबंद बसेल. पण मन हे उन्हाळ वासरासारखं असतं. जेवढं त्याला बांधून ठेवू तेवढं ते उन्हाळण्यासाठी सुटण्यासाठी प्रयत्न करतच राहतं. खरं तर श्रावणीविषयी आपल्याला कॉलेजात असतानाच वाटत होतं, पण आपण कधी बोललो नाही. कसं बोलणार? अजून माझाच पाया पक्का नव्हता, मग प्रेमाची इमारत कशी बांधू शकणार होतो? लग्न तर लांबच राहिलं. वाटलं MSc झालो की आपण स्पर्धात्मक परीक्षा देऊ आणि मग श्रावणीला मागणी घालू, आणि झालंही तसंच. मी MPSC पास झालो. रिझल्ट कळला त्याच दिवशी श्रावणी एंगेजमेंटची खरेदी करून कॉफी हाऊसमध्ये भेटली. ते मल्हारबरोबर होती. लग्न ठरल्याचं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा आपल्या आज झालेली पडझड आपल्यालाच माहिती. मग मी श्रावणीला विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. पण आता पुन्हा UPSCच्या क्लासच्या निमित्तानं, अभ्यासाच्या निमित्तानं भेटी व्हायला लागल्या. खूप प्रयत्नांनी मनात खोलवर दडवून टाकलेला श्रावणीचा विचार पुन्हा डोकं वर काढू लागला. हे जे घडतंय ते चुकीचं आहे अशी ग्वाही माझ्या मनानं देताच मी क्लासला जाणंच बंद करून टाकलं. का आवडते ही आपल्याला एवढी? तिच्या सुंदरतेमुळे? नाही, खचितच नाही. प्रेम करतोच म्हटलं तर सुंदर मुलींची आपल्याला वानवा नव्हती, पण आपल्याला ओढ लावली ती श्रावणीने, तिच्या हुशारीने, तिच्या कलासक्त मनाने. अशी सहचरी मिळाली तर आयुष्य अधिक उजळून निघेल. पण असं वाटणं म्हणजे एक प्रकारचा अपराधीपणा, आणि तो मला सतत जाणवायचा. पण आज मात्र आश्चर्य घडलं. श्रावणीने स्वतःहून माझी चौकशी केली. का केली तिने चौकशी? माझ्या क्लासला येण्यानं न येण्यानं तिला काय फरक पडत होता? तिला नक्कीच फरक पडत होता, म्हणून तर तिचा फोन आला आणि आपणही आज कुठलाही आडपडदा न ठेवता मनातलं सगळं बोलून टाकलं. तिने तिचं वैवाहिक जीवन ते आपल्यापुढे उघडं केलं. म्हणजे ती तिच्या संसारात खुश नव्हती. ती आता त्याच्याकडे जाणारही नव्हती. तिने मला होकार दिलाय आणि माझ्या मनावर जे अपराधीपणाचं ओझं होतं ते आता पार उतरलं, खरंच उतरलं. कदाचित नियतीनं केलेली चूक सुधारण्याचं ठरवलं असेल, म्हणून तर पुन्हा माझी आणि श्रावणीची गाठ पडली. श्रावणी, खरंच तू मला हवी आहेस. दूर कुठून तरी गाण्याचे सूर कानावर येत होते. सूर तेच छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे. श्रीरंग आनंदात होता. त्याचं अस्थिर मन आता स्थिर झालं होतं. आता फक्त एकच ध्यास होता, ध्येयापर्यंत पोहोचणं. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यास आवश्यक होता, भरपूर अभ्यास. आपण क्लासला जात नाही हे आईच्याही लक्षात आलं, म्हणून तर आई काल म्हणाली, श्रीरंग, क्लास बंद झालेत का रे? नाही ग. मग जात का नाही क्लासला? अगं जाईन ना. का रे, काय झालं आहे? अगं घरी अभ्यास करतोय ना. श्रीरंग, पास व्हायचं आहे ना, मग अभ्यासाशिवाय कसं होईल? श्रीरंग गप्प राहिला. काही अडचण आहे का रंगा? नाही ग, कुठे काय, उगाच काळजी करतीयस तू आई.
आणि त्यानंतर लगेच श्रावणीचा फोन आला. आज तिची भेटही झाली. खरंच आता अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं असं म्हणून श्रीरंगनं पुस्तकं समोर ओढली आणि तो अभ्यासात गढून गेला. श्रीरंग श्रावणीची पूर्वपरीक्षा आटोपली. पेपर्स छान गेले. पेपर झाला त्या दिवशी क्लासमध्ये सगळे जमले होते. सारेजण आपापली उत्तरं तपासून पाहत होते. कोणी कुठल्या प्रश्नाचं काय उत्तर लिहिलं ते ताडून बघत होते. श्रीरंग श्रावणीची बहुतेक उत्तरं बरोबर होती, अचूक होती. दोघंही खुश. प्रिलिमिनरी नंतर मुख्य परीक्षा होणार होती. मग मुलाखत, नंतर ट्रेनिंग, प्रोबेशनरी पिरियड, पुन्हा ट्रेनिंग आणि नंतर पोस्टिंग मेरिटप्रमाणे. मेरिटप्रमाणे काय निवड करायची? म्हणजे IAS निवडायचं का IPSकडे जायचं का इतर निवड करायची याची मुभा राहणार होती. परीक्षा आटोपून बरेच दिवस उलटले होते. इकडे मनातल्या मनात मल्हार अस्वस्थ होता. 2 महिन्यांपूर्वी माहेरी गेलेली श्रावणी अजून परतली नव्हती. तो विचार करत होता. सोफ्यावर बसून TV बघत होता, पण त्या TVतल्या कार्यक्रमाकडे त्याचं लक्ष नव्हतं. मल्हारच्या आईने आवाज दिला तसा मल्हार दचकला. काय ग? काय रे, श्रावणीचा फोन नाही आला? मल्हारच्या समोरच्या सोफ्यावर बसत माधुरीबाई म्हणाल्या. नाही आला ग. तू केलास? नाही केला. का? कर फोन. कशाला करायचा? यायचं असेल तर येईल, नाही तर गेली उडत. मल्हार, हे बरोबर नाही आहे. माणसाने इतकंही बेफिकीर असू नये. कधी कधी अशी बेफिकिरी महागात पडते. तिला आहे का काही काळजी त्याची? अरे काळजी वाटावी असं तू कधी वागलायस? आता जा आणि तिला घेऊन ये. हड, गरज असेल तर येईल ती. मल्हार माझं ऐक, मला फुकटचा सल्ला नको आहे. असं म्हणून मल्हार उठला, आत निघून गेला. माधुरीबाई मग एकट्याच विचार करत बसून राहिल्या. खरंच का नसेल आली श्रावणी? श्रावणीच्या माहेरी आपण जाऊन यावं का? पण नको. श्रावणीच्या मनात नेमकं काय आहे तेही कळत नाही. नेमकं काय करावं हे माधुरीबाईंनाही कळत नव्हतं. एक दिवस मनोहरराव म्हणाले, काय ग, श्रावणी येणार आहे कधी? तिचं माहेर पण संपलंच नाही का? कुणास ठाऊक. म्हणजे काय? अहो खरं तर आत्तापर्यंत यायला हवं होतं तिने. आपणही फारसे फोन केले नाहीत. एक तर महिनाभर बाहेर होतो आपण. मग आलो तेव्हा तिच्याच आईचा एक दिवस फोन आला होता. मी यासाठी फोन नाही केला की तिच्या अभ्यासात विनाकारण अडथळा यायला नको. पण आता परीक्षा होऊनही बरेच दिवस झाले. मग कर ना फोन. ठीक आहे, तिथे जाऊन भेटण्यापेक्षा फोन केलेला बरा. असं म्हणून माधुरीबाईंनी श्रावणीला फोन लावला. हॅलो, कोण? श्रावणी का? नाही, मी श्रावणीची आई बोलते आहे. नमस्कार ताई, श्रावणी आहे? नाही हो, ती बाहेर गेली आहे. हो का? बरं, बाकी काय म्हणताय? ठीक आहे. सहज केला होता मी फोन. श्रावणीची आठवण झाली ना म्हणून. कसे गेले तिचे पेपर? छान गेले. ठीक आहे. श्रावणीला सांगाल फोन केला होता म्हणून? हो, सांगेन की मी. कशा आहेत सगळ्यांच्या तब्येती वगैरे? छान आहेत. ठेवते हां. दोघींनीही फोन ठेवले. थोड्याच वेळात श्रावणी घरी आली. श्रावणी, अगं माधुरीबाईंचा फोन होता. काय म्हणत होत्या गं? अगं तुझी चौकशी करत होत्या. अरे वा, फार लवकर आठवण झाली त्यांना माझी. असं म्हणू नकोस गं. लोक चांगले आहेत, कर त्यांना फोन. मी नाही फोन करणार आई. श्रावणी, असं म्हटल्याने होतं आहे का? असतं एखादा माणूस रागाचं, थोड्या गरम स्वभावाचं, म्हणून काय इतकं ताणायचं का गं? आई, अगं तो गरम स्वभावाचाच नाही तर विक्षिप्त पण आहे. त्याच्याबरोबर मी नाही राहू शकत. आणि ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाच्या वाटेवर पाऊल ठेवायचं कशाला? हे बघ श्रावणी, संसार म्हटलं की थोडीफार कुरबुरही चालायची. ते काय आहे ना आई, इथे थोडंफार नाही, खूप काही आहे. मी जे तुला सांगितलं ना ते थोडंफार आहे. का गं, काय झालं? श्रीधरराव आत येत म्हणाले, अहो आज माधुरीबाईंचा फोन आला होता. अच्छा, काय म्हणत होत्या? श्रावणीबद्दल विचारत होत्या. मग ही घरी नव्हती म्हणून हिला म्हटलं फोन कर त्यांना, तर नाही म्हणते आहे. हे बघ श्रावणी, तुझ्यावर अन्याय झाला हे कबूल आहे, पण एकदा जाऊन ये.
कुठलीही गोष्ट एकदम तोडून टाकण्यापेक्षा त्यावर उपाय शोधणं कधीही चांगलंच, नाही का? आणि समझोत्यानं अनेक प्रश्न मिटतात. कबूल आहे बाबा, एकदम कबूल आहे. पण तो समझोता कोणाशी करायचा? जो समजू शकतो त्याच्याशी ना. आणि इथे तर तो काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाही आहे. प्रत्येक वेळी माझा अपमान कसा करता येईल याकडे त्याचं लक्ष. तुम्ही काही म्हणा बाबा, पण माझी अजिबात इच्छा नाही आहे जायची. तो नुसता तिरसट नाही आहे बाबा, तो वेडा आहे, वेडा. त्या दिवशी असा चहा केला तर तो थंड का झाला म्हणून त्यांनी सरळ माझ्या तोंडावर तो चहा फेकला. चहा खूप गरम नव्हता म्हणून ठीक. आणि उलट म्हणतो कसा, हा तुझा सुंदर चेहरा एक ना एक दिवस कुरूप करायचा आहे मला. ह्या अशा वेड्या माणसाबरोबर कशी राहू मी, सांगा ना बाबा. श्रावणीचा कंठ दाटून आला होता. ठीक आहे बेटा, पण हे लग्नाचं बंधन कसलं बंधन हो बाबा, कसलं बंधन? मजबूत बंधनासाठी दोन्ही बंध पक्के असावे लागतात. इथे ते सगळं तकलादूच काम आहे. लेकीचं म्हणणं बाबांना आत कुठेतरी पटत होतं. हे बघ श्रावणी, तुझं म्हणणं पटतंय आम्हाला, पण आपण ज्या समाजात राहतो ना त्या समाजाचे काहीतरी नीती नियम असतात. कुठला समाज काही, कुठला समाज? मला त्रास होतो त्या चार भिंतीत. मग त्यावेळी आत कोणाला डोकावून बघता येतं? ज्या समाजाबद्दल तू बोलतीयस तो समाज माझं काही बरं वाईट झालं तर येईल धावून. आणि लोकांना काय ग, ते कोणाला चांगलं म्हणतात? मग चाकोरी सोडून वागणाऱ्याला ते कसं चांगलं म्हणतील? आणि चांगलं राहण्याचं जाऊ देत ग, चांगलं म्हणण्याचंही जाऊ देत. कमीत कमी माझं दुःख तरी कोणी हलकं करणार आहे का? नाही ना. मग या समाजाची भीती मी कशासाठी बाळगू? मग काय जन्मभर अशीच राहणार आहेस का? काय वाईट आहे काय त्यात? मल्हारसारख्या माणसाच्या सोबतीपेक्षा मला हा एकटेपणा परवडेलाही. अगं पण पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे, ही चुकीची विधान आहे ताई. स्त्रीच्या पूर्ण अपूर्णतेचे मापदंड आता बदलले ताई. अगं पण असं एकटं राहणं आम्हाला नाही ना आवडणार. हे बघ आता तू जरा शांत हो. श्रावणी जो निर्णय घेईल तो निर्णय योग्य असेल. आणि त्याच वेळी श्रीरंग आत आला आणि म्हणाला, कुणी कुठला निर्णय घेतलाय? अरे ही श्रावणी बघ ना काय म्हणतीये. श्रीरंग अधूनमधून घरी यायचा, त्यामुळे तो सगळ्यांच्या परिचयाचा होता. सगळ्यांशी त्याची चांगली ओळख होती. श्रीरंगचा स्वभाव तसाही घरात सगळ्यांना आवडत होता. श्रीरंग, अरे उभा का, बैस ना. काय ग, काय झालंय? श्रीरंग श्रावणीला विचारत होता. श्रावणी गप्प होती. श्रीरंग, अरे ही मल्हारकडे जायचं नाही म्हणतीये. आता पटत नाही म्हणून का कोणी घर सोडतं? श्रावणी सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे. तेव्हा तिने जो विचार केलाय त्याला काही कारण असेल ना. हो रे, पण कळत नाही काय करावं ते. आता ही इथे अशीच राहिली तर लोक काय म्हणतील? काकू, तुमचं म्हणणं ठीक आहे, पण लेकीपेक्षा लोकांची काळजी करणंही चुकीचंच आहे, नाही का? श्रीरंगने बिनतोड सवाल केला होता. बरं बाबा, तू तरी समजव ना तिला. पुन्हा लग्न करू म्हटलं तर हिच्याशी कोण लग्न करणार? जन्मभर मग असंच राहायचं का तिने? डाग लागलाय रे पोरीला लग्नाचा. काकू सॉरी, पण तुमची आणि काकांची हरकत नसेल तर मी श्रावणीला साथ द्यायला तयार आहे. खरं तर हे बोलताना श्रीरंग क्षणभर गोंधळला होता. बोलू का नको असं त्याला झालं होतं, पण कधी ना कधी त्याला सांगायचंच होतं. मग आत्ताच का नको असं वाटून श्रीरंग पटकन बोलून गेला. काय म्हणालास? हो, जे वाटलं ते बोललोय मी. श्रावणी त्याच्याकडे आश्चर्यानं बघत राहिली. आईबाबांना ही गोष्ट कशी सांगायची याचा ती मनातल्या मनात विचार करत होती. तिच्यापुढे मोठा पेच होता की कुठल्या शब्दात मी माझ्या मनातला आईबाबांना सांगू. पण श्रीरंगने अगदी चुटकीसरशी तिच्या पुढचा पेच निकालात काढला होता. आईबाबा मात्र गप्प होते. कोणीच काही प्रतिक्रिया व्यक्त करत नव्हतं.
काकू, माझा निर्णय तुम्हाला आवडला नाही का? नाही, तसं नव्हे रे बेटा, पण बरं ठीक आहे काकू, मी म्हणतो हा विषय जाऊ द्यात आत्ता. आत्ता आधी तोंड गोड करा. कशाबद्दल रे? काकू, आमचा रिझल्ट आला आहे, आम्ही दोघंही पास झालो आहे. खरं श्रीरंग? आपले दोन्ही हात एकमेकात गुंफून ते हनुवटीजवळ नेत श्रावणी आनंदानं म्हणाली, अगं मग काय, कलेक्टर ऑफिसमध्ये रिझल्ट आला आहे, तो बघूनच मी येतो आहे. आपली दोघांची नावं अगदी वर आहेत. श्रीधररावांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होता. त्यांनी ड्रायव्हरला बोलवलं, पैसे दिले आणि पेढे आणायला सांगितले. कोण कोण पास झालं आहे? अगं बरेच झालेत, पण बरेच गळलेत. पण आता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागावं लागेल. पेढ्यांचा बॉक्स श्रीधररावांचा ड्रायव्हर घेऊन आला. त्यांनी पेढे दिले आणि म्हणाला, नाही पण पेढे मागवले कशासाठी? अरे आपली ताई आणि हे श्रीरंग छान पास झाले. ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला. आशाबाईंनी देवाजवळ दिवा लावला. एक पेढा चांदीच्या वाटीत देवासमोर ठेवला. देवाला मनापासून नमस्कार केला आणि मनाशी म्हणाल्या की देवा, माझ्या श्रावणीला सगळी सुखं मिळू देत, सगळं तिच्या मनासारखं होऊ देत. त्या बाहेर आल्या. त्यांनी एक पेढा श्रावणीला भरवला, दुसरा पेढा श्रीरंगच्या हातावर ठेवला. दोघांनीही आशाबाईंना श्रीधररावांना वाकून नमस्कार केला. श्रीधररावांनी पेढ्यांचा बॉक्स आपल्या हातात घेतला आणि श्रीरंगला पेढा दिला. पहिला पेढा पास झाल्याबद्दल आणि दुसरा पेढा माझा जावई होणार आहेस म्हणून. अहो हे काय, मी खरं तेच बोलतो आहे. आणि श्रावणी, हा दुसरा पेढा तुला योग्य सहचराची निवड केलीस म्हणून. श्रावणीने पेढा हातात घेतला. तिचे डोळे पाण्याने डबडबून गेले. बाबा असं म्हणून ती वडिलांना बिलगली. निर्णय विचारपूर्वक घ्या हं. आशाबाई हळूच श्रीधररावांना म्हणाल्या, हे बघ, मी विचार केला आहे, पूर्ण विचार केला आहे. ज्या दिवशी श्रावणी तुझ्याशी बोलत होती, तिचं ते बोलणं मी दाराबाहेरून ऐकत होतो. तेव्हाच माझ्या मनात आलं की ज्याला आपण श्रावणी दिली आहे तो मल्हार श्रावणीच्या लायकीचाच नाही आहे. जावई शोधण्यात आपली चूक झाली आहे. पण एका गोष्टीनं मी चिंतेत होतो की श्रावणीचं पुढे कसं होईल, कारण एकटीनं जगणं या समाजात सोपं नाही. आपण काय गं, आपण आज आहोत उद्या नाही. पण आज श्रीरंगने आपला प्रश्न सोडवला. अशा तूही नीट विचार कर. एकदा स्वीकारलेला मार्ग जर चुकीचा निघाला तर तो न बदलता त्याच मार्गानं जात राहणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. अहो पण तो मल्हार मानेल का? त्यांनी त्रास दिला तर? काकू, ते बघू ना आपण पुढचं पुढे. अरे पण मला भीती वाटते आहे. नका काळजी करू काकू, आपण सगळं कायदेशीर करू. बाहेर काही करायची त्याची हिंमत नाही आई. तो फक्त रुबाब करतो माझ्यावर. हे जे काही चालू होतं ते आशाबाईंच्या कल्पनेपलीकडचं होतं. श्रावणीच्या बाबतीत असं काही घडेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. श्रावणीचं लग्न होतं काय, तुटतं काय, लगेच दुसरं जमतं काय, ती UPSCची परीक्षा पास होते काय, सगळंच अघटित होतं. मुलाखत आटोपल्यानंतर दोघेही मोठे ऑफिसर होणार होते. तेवढ्यात निशा, मेघन आणि सायली फाटकातून आत आले. मेघनजवळ 2 मोठे बुके होते. सायलीजवळ पेढ्यांचा बॉक्स होता. अभिनंदन, हार्दिक अभिनंदन दोघांचंही, असं म्हणून मेघनने एक बुके श्रीरंगला दिला, दुसरा बुके श्रावणीला दिला. दोघांनीही मेघनला धन्यवाद दिले. मी पेढा भरवणारा, सायली म्हणाली. आणि मी फक्त आशीर्वाद देणार. त्याचीच तर जास्त गरज आहे रे बाबा आम्हाला. सायलीने दोघांनाही पेढा भरवला आणि म्हणाली, दोघांचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन. श्रावणीला सायलीने मिठीच मारली. आनंदाने सायलीच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. अरे बाबा मेघन, तुला कसं कळलं रे रिझल्ट आला? अगं मावशी, श्रीरंगने फोन केला होता. तो इथे येणार असल्याचंही सांगितलं, म्हणून तर आम्ही 2 बुके घेऊन आलो आहे. मेघन, आणखीन एक आनंदाची बातमी कळली का? हो, लवकरच दोघंही एकमेकांचा हात हातात घेणार आहेत, हीच बातमी ना काका? तर हे तुला कसं माहिती? काका, श्रावणीचं आणि आमचं बोलणं झालं आहे. श्रावणीने जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे. आगीजवळ जास्त काळ माणूस राहू शकत नाही काका. अशानं जळून खाक व्हायची भीती जास्त. काका, मी तिच्या मताशी पूर्ण सहमत आहे. हां, आणि आम्हीसुद्धा.
सायली निशा हसत म्हणाल्या, अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळं माहितीच आहे. श्रावणीने निशा मावशीला वाकून नमस्कार केला तसं निशाने तिला पोटाशी धरलं. श्रावणी मावशीच्या गळ्यात पडली. श्रीरंगनेही मावशीला नमस्कार केला. निशाने तोंड भरून आशीर्वाद दिला, सुखी रहा, खूप यश मिळवा, कीर्ती मिळवा. ताई, अगं तू कसला विचार करतेयस? कसला नाही गं, पण वाटतंय श्रावणीने खूप मोठी झेप घेतली. आई, अगं माझ्या छाटलेल्या पंखांची ही झेप आहे. वाटलं आपली झेप तोकडी पडते का काय, पण सगळी शक्ती एकवटून छाटलेल्या पंखात महत्वाकांक्षेचं बळ भरलं आई, आणि ही झेप घेतली मी. हो ग बाई, आकाशाला गवसणी घालणारी ही झेप. श्रीरंग, माझ्या श्रावणीने खूप सोसलंय हं, जप तिला. हे काय सांगायला हवं का काकू? बरं मी आता चलतो, काका मी येतो, बाय मेघन. आणि पुन्हा सगळ्यांकडे बघून तो म्हणाला, मी चलतो. अरे श्रावणी, तुला रिझल्ट सांगितलं पण तुझं अभिनंदन करायचं राहून गेलं. मनापासून अभिनंदन. आणि तुझंही. धन्यवाद म्हणून श्रीरंग निघाला. सगळेजण दारात उभे राहिले. श्रावणी मात्र त्याला फाटकापर्यंत सोडायला आली. आईंना कळलं नसेल ना? अगं फोन केला होता मी. अच्छा बाय. श्रीरंगने स्कूटर सुरू केली. त्याची स्कूटर नजरेआड झाल्यानंतर श्रावणी आत आली. तिच्याबरोबर सगळे आत आले. ताई, आजचा दिवस खूप आनंदाचा आहे नाही का? हो गं, खरंच आजचा दिवस अनेक अर्थांनी आनंदाचा आहे. सगळे आनंदात होते. सगळ्यांच्या आनंदात आशाही सामील झाली होती. पण मनाचा एक कोपरा कुठेतरी चांगला ठसठसत होता. असं का झालं? असं व्हायला नको होतं. श्रावणीचं वय ते काय, किती सोसायला लागलं तिला. पण पटत नाही म्हणून लग्न तोडूनच टाकायचं, हे तिच्या मनाला कितीही पटवून दिलं तरी पटत नव्हतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.